आपल्याला माहिती आहे की हवामान खात्याने एल निनोचं त्यांना सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की एल निनोच्या बाबतीमध्ये येईल की निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये पाऊस यावर्षी कमी पडणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी ही घ्यावी लागेल। आपल्याला जिथं शेततळी असते शेततळी करणं गरजेचं आहे। तात्पुरत्या उपाययोजना कशा आपल्याला ताबडतोब करता येतील, आपल्याला दुरुस्ती असेल, बंधारा दुरुस्ती असेल किंवा एखाद्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे बियाणं जे दुष्काळातही ते टिकल किंवा जिथं जे असे बियाणं किंवा दुबार जे पेरणी करायला लागली ती बियाण्याची पण आपल्याला साठवणूक, आपल्याला बियाणाचा पण कोटा आपल्याला शिल्लक ठेवावा लागेल किंवा खताच्या बाबतीमध्ये की ज्या बाबतीमध्ये या संकटाला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे आम्ही त्याला शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। आनंद आहे। आता मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय, बच्चूभाऊ आमचे मित्र आहेत, आम्ही दोघे एक राज्यमंत्री म्हणून दोघांनी एकत्र काम केलेलं आहे। त्यामुळे मित्रांनी चांगला निर्णय घेतला, त्या मित्राचं अभिनंदन। तुमच्या पक्षाकडून जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली। हो बरोबर आहे। त्यांचे वडील खूप मोठे नेते होते, मुंबईचे नेते होते। खरं तर तुम्हाला त्यांच्या वडिलांना तुम्हाला माहिती आहे त्या जगातून आपल्यातून जावं लागलं आणि शेवटी पक्षासाठी त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान होतं आणि जिशान पण माझे आमदार पण त्यांनी पण चांगलं काम पाठीमागे केलेलं आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्या घराला एक वारसा म्हणण्यापेक्षा एक काम करणारं कुटुंब आहे आणि मुंबई शहरामध्ये आम्हाला राष्ट्रवादीच्या वाढीसाठी निश्चित प्रकारे त्या कुटुंबाचा फायदा मदत होणार आहे।